नमस्कार मित्रमैत्रिणींनो, नम्रता क्रिएशन या माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला अजून एक नवीन प्रकारचे फूल शिकवणार आहे। ते फूल आपण देवाचं रांगोळी म्हणून ठेवू शकतो। चला तर मग आपण आता फुलं बनवायला सुरुवात करूया। फुलं करण्यासाठी लागणारे साहित्य: रंगीत मोती, पांढरे मोती, दोघेही 6 नंबरचे मोती आहे, नायलॉन धागा घेतलेला आहे, कात्री घेतलेली आहे आणि सुई घेतलेली आहे। चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करा तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। सुई घेतलेली आहे, सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे, धाग्याला मागे गाठ पाडून घेतली आहे। पहा, हे अशी गाठ पाडून घेतलेली आहे। आता आपल्याला 6 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे। हे 6 पांढरे मोती आपण ओवून घेतले पहा, आणि आता आपल्याला त्याचा सर्कल बनवायचा आहे। सर्कल आपण कसा बनवायचा ते दरवेळेस सांगते। ही गाठ आहे, गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची। ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे, धागा ओढून घ्यायचा आहे। हे पहा, हा असा आपला मोत्याचा गोल तयार झाला। आता आपण पुढच्या 2 मोत्यांमधून सुई बाहेर काढून घेणार आहे। ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला, सगळ्या मोत्यांमधून सुई बाहेर काढली पहा, आणि अशा प्रकारे आपला हा गोल इथे झालेला आहे। हे पहा, हा असा गोल आपला तयार झालेला आहे। आता आपल्याला काय करायचं, 2 रंगीत मोती घ्यायचे। तुम्ही कुठलेही कलर वापरून हे फुलं बनवू शकतात। हे पहा, मी हे 2 रंगीत मोती घेतले, एक पांढरा घेतला आणि 2 रंगीत घेतले। हे पहा, असे आपण एकूण 5 मोती ओवून घेतलेले आहे। आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून परत आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली पहा, हे इथे आपलं फूल तयार झालं। आता आपण ह्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ। ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतलेला आहे। हे पहा, हा असा धागा ओढून घेतलेला आहे। आता आपल्याला 2 रंगीत, एक पांढरा आणि एक रंगीत असे 4 मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे। 2 रंगीत, एक पांढरा, एक रंगीत असे 4 मोती आपण आता ओवून घेतले पहा। आणि आता हा जो लाल मोती आहे, ह्या 2 लाल मोत्यांमधला हा जो लाल मोती आहे त्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची। ही सुई बाहेर काढली। आता हा एक पांढरा मोती आणि हा एक पांढरा मोती, ह्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। परत आपल्याला 2 लाल मोती, एक पांढरा मोती आणि एक लाल मोती असे 4 मोती ओवून घेतले पहा। फूल एकदम सोपं आहे। आणि परत आता हा जो वरचा लाल मोती त्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। अशी सुई बाहेर काढून घेतली आणि परत हा एक पांढरा मोती आणि हा एक पांढरा मोती अशी सुई बाहेर काढली। परत आपण 2 रंगीत मोती घेऊ, एक पांढरा मोती घेऊ आणि एक रंगीत मोती, आणि परत आपण ह्या एका लाल मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे पहा। ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला, परत हा एक मोती आणि हा एक मोती अशा 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची। आपलं छोटंसं असं फूल इथे तयार होणार आहे पहा। आता परत आपण 2 रंगीत मोती घेऊ, एक पांढरा मोती घेऊ आणि एक रंगीत
हे असे मोती आपण घेतले आणि आता परत आपण ह्या लाल मोत्यातून सुई बाहेर काढू. पहा, ही सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला आणि आता पहा, आता आपल्याला ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, हे 2 पांढरे मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली आपण. आता आपली सुई गाठीजवळच्या मोत्यातून काढायची आहे. आता पहा कशी काढायची ती. ही जी गाठ आहे, ही गाठ अशी साईडला करून घ्यायची, अशी सुई बाहेर काढायची. ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली आणि हा एक लाल, हे 2 लाल मोती ना, ह्या एका लाल मोत्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घेतली. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. आता पहा, आता आपण 2 लाल, 1 रंगीत, 1 पांढरा ओला. आता इथे 1 2 3 हे 3 मोती इथे आहे. तर आता आपण धाग्यामध्ये 3 मोती होणार आहे. ते कसे, तर 1 लाल, 1 पांढरा आणि 1 लाल, असे 3 मोती ओवून घेतले. पहा, आणि ह्या पाकळीतले हे जे 2 मोती, त्याच्यातला हा वरचा मोती, ह्याच्यातून आपण सुई अशी समोरच्या वरती बाहेर काढलेली आहे. हे पहा, इथे आपला छोटासा षटकोन तयार झाला. आता आपल्याला खाली डिझाईन करायची, तर 2 स्टेप करायच्या. आता पहा, आता मी ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली. आपल्याला आता ह्या सेंटरमधल्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. तर आता मी हे 2 लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढली. नंतर हा 1 पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. आणि आता आपल्याला ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली आहे आपण. तर आता परत आपल्याला 4 पांढरे मोती घेऊन 5 मोत्यांचा गोल बनवायचा आहे. हे पहा, मी हे 3 मोती ओवले, हा 4था मोती, असे 4 मोती होऊन आपल्याला आता पांढऱ्या मोत्यांचे 5 गोल बनवायचे. हे जे पांढरे मोती आहे त्या ठिकाणी हे पहा, हा 1 गोल झाला आपला. आणि आता परत आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढली. पहा, ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढली. लगेच हा पांढरा मोती आला, ह्याच्यातून सुई बाहेर काढली. परत आपण 4 पांढरे मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे 4 पांढरे मोती ओवून घेतले आणि हा 1 मोती त्याच्यातनं सुई बाहेर काढली आणि परत त्याच्या पुढचा 1 पांढरा मोती, ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली आपण आणि हा पांढरा मोती, ह्याच्यातून सुद्धा सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. परत आपण 4 पांढरे मोती ओवून घेणार आहे. आणि परत आता ह्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. पहा, आणि परत हे 2 रंगीत मोती आणि त्याच्या पुढचा 1 पांढरा मोती, अशी सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली. लगेच हा 1 रंगीत मोती आणि तो पांढरा मोती पुढचा, अशी सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. हा 1 पांढरा मोती. आता परत आपल्याला धाग्यामध्ये 4 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 4 पांढरे मोती ओवले आणि हा जो पांढरा मोती त्याच्यातून सुई बाहेर काढली. पहा, हा 1 गोल झाला. किती 4 गोल झाले आपले. आता ह्या 2 लाल मोत्यातून, रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे आणि पुढचा 1 पांढरा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली. आता परत आपल्याला 4 मोती धाग्यात ओवायचे आहे. हे 4 मोती ओवले आणि परत ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे. हे पहा, हा मधला पांढरा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली, अशी धागा ओढून घेतला. आणि आता परत आपल्याला, आता हा जो एकच मोती राहिलेला आहे इथे, आता परत आपला शेवटचा 5 मोत्यांचा गोल इथे आपल्याला करायचा आहे. त्याच्याकरता आता आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढली. पहा, ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढली
आणि आता परत आपण 4 पांढरे मोती सुईमध्ये ओवून घेऊ. हे 4 पांढरे मोती आपण ओवून घेतले आणि हा जो आता शेवटचा पांढरा मोती त्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपल्याला परत पुढची एक डिझाईन करायची आहे. आता ती आपण बनवू. आता पहा माझा धागा परत संपून गेलेला आहे. आता मी छोटासाच धागा ओवून तुम्हाला पुढची डिझाईन सांगते कशी करायची ती. आता मी इथे गाठ पाडून घेतलेली आहे ह्या धाग्याला आणि सुईमध्ये धागा परत ओवून घेतलेला आहे. आता आपल्याला 2 लाल मोती ह्या पांढऱ्या मोत्यांना जॉईन करायचे आहे. हे पहा मी आता हा एवढा धागा सुईमध्ये ओवून घेतलेला आहे आणि आता तुम्हाला मी परत पुढची डिझाईन सांगते कशी करायची ती. हे पहा हा धागा ओवून घेतला. आता आपल्याला काय करायचं, हा जो 5 मोत्यांचा गोल केलेला आहे आपण, तर आता आपण ह्या मोत्यातून सुई काढलेली आहे. आता पहा लक्ष द्या, आता हे 2 लाल मोती आहे ह्याच्यातून आपण सुई परत समोरच्या दिशेने बाहेर काढू. पहा ह्या 2 लाल मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. हे पहा आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. हा लाल मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. पहा धागा ओढून घ्यायचा आहे. हा असा धागा ओढून घेतला आणि ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढली आणि ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढली. ह्या 5 मोत्यांचा गोल आपण केलेला आहे. आता आपण त्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेणार आहे. आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि आता आपल्याला इथे 2 लाल मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा हे 2 लाल मोती ओवून घेतले मी आणि आता आपण ही पाकळी, ह्या पाकळीतला हा मोती पांढरा ह्याच्यातून सुई वरती काढली. पहा ही अशी सुई ह्या पाकळीतल्या मोत्यातनं बाहेर काढून घेतलेली आहे. आता परत ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. हे पहा अशी इथे आपली डिझाईन तयार होईल. आता परत आपल्याला ह्या 2 पाकळ्या जॉईन करायच्या. आता त्या कशा करायच्या पहा. आता मी ह्या मोत्यातून सुई बाहेर काढते. ही अशी सुई बाहेर काढली. हे पहा अशी सुई बाहेर काढून घेतली आणि आता परत आपण 2 रंगीत मोती घेऊ. हे पहा आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढली. ह्या पाकळीतला हा मोती अशी सुई बाहेर काढून घेतली. परत आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. हा एक रंगीत मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली आणि त्याच्या पुढचा हा रंगीत मोती ह्याच्यातूनही सुई बाहेर काढली आपण आणि आता ही पाकळी आहे, हा गोल आहे, ह्या गोलातला हा मोती ह्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची. पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे आणि आता परत आपल्याला 2 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. आणि ह्या गोलातला हा मोती ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढली. पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घ्यायचा आहे. परत आता आपल्याला ही पाकळी जॉईन करायची, तर ती कशी पहा. आता ह्या 2 लाल मोत्यातून सुई बाहेर काढू आपण. हा एक लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली.
आणि हा एक लाल मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आणि हे 2 पांढरे मोती, ह्याच्यातून सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढली. आता हे 2 पांढरे मोती ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढू. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे आणि आता आपण परत इथे 2 रंगीत मोती ओवून घेऊ. हा एक मोती आणि हा एक मोती, असे 2 मोती आपण ओवून घेतले आणि ह्या गोलातला हा मोती ह्याच्यातून सुई वरती काढायची. ही अशी सुई आपण वरती काढून घेतलेली आहे. आता आपली एकच पाकळी जॉईन करायची राहिलेली आहे. तर आता आपण इकडनं ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. पहा, त्याच गोलातले 2 पांढरे मोती, त्याच्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे आणि त्याच्या पुढचा एक पांढरा मोती, ही अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे. आता परत आपण 2 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. तुम्ही हे फुल करून पहा. आता हा जो 5 मोत्यांचा गोल आहे त्याच्यातला हा मोती, ह्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. आता आपल्याला ही पाकळी जॉईन करायची. आता आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढू. पहा, हा एक मोती, त्याच्या पुढचा एक पांढरा मोती. पहा मी कशी सुई काढते. पहा, हा एक मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली, त्याच गोलातला. ही अशी सुई बाहेर काढली आणि हा एक मोती, ह्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढली आणि आता परत आपण 2 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. अशा प्रकारे आपलं छोटंसं सुंदर असं फूल तयार झालेलं आहे. आता हा जो गोल आहे त्या गोलातला हा दुसरा हे 2 मोती, ह्या 2 मोत्यांच्या मधून आपल्याला सुई अशी वरती काढायची आहे. हे पहा, आता आपल्याला गाठ पाडून घ्यायची. तर आपण ह्या एका लाल मोत्यातून सुई बाहेर काढली. पहा, आणि परत आपण त्याच्या पुढचा एक मोती लाल, त्याच्यातून सुई बाहेर काढली आणि हा एक पुढचा पांढरा मोती, त्याच्यातून सुई बाहेर काढू आणि गाठ पाडून घेऊ. असं सुंदर असं छोटंसं फूल आपलं इथे तयार झालेलं आहे. हे पहा, ही इथे गाठ पाडून घेतली. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे. अशा प्रकारे आपलं इथे छोटंसं देवासमोर ठेवायला फूल तयार झालेलं आहे. हे पहा, देवासमोर ठेवायला छोटीशी अशी आपली फुलाची रांगोळी इथे तयार झालेली आहे. हे पहा, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.